मित्रांनो, माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। जेवढं तुम्ही माझे नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा प्लीज। नमस्कार, मी भूजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुरजण या गावी आलो। आपले शेतकरी मित्र नकुल भाऊ शिंगणे म्हणजेच शेंदुरजणचे सरपंच यांच्या शेतात मी आलो। यांचं इकडचं म्हणजे पूर्ण शेत फिरलो मी, म्हणजे 5-6 दिवस अगोदर विहिरीचा पेंट दिला। हे इकडचं शेत फिरलो, एकदा दाखवता नाही। आम्ही हा शेत फिरल्यानंतर किती एकर आहे? 20 एकर शेत फिरल्यानंतर आम्ही एक इथं विहिरीचा पाणी दिला। विहिरीचा पाणी दिल्यानंतर इथं दगड नरम वाटला, पाणीही चांगलं वाटलं। जेमतेम आता त्यांनी काल परवा दिवशी विहीर सुरू केली, आज 22 पर्यंत गेली। सकाळी त्यांचा 5चा गोळा जो आहे तो 2 तास चालला, म्हणजे जेमतेम पाणी चांगलं लागलं या विहिरीला। आता तुम्ही बघू शकता, हे बघा। आता हे पाणी आता प्लास्टिक घ्यायची त्यांना 22 फुटापर्यंत सकाळी 2 तास 5चा गोळा चालतो। जेमतेम या विहिरीला 50 फुटात आहे ना, 50 फुटापर्यंत सध्या 5पासून 4 ते 5 घंटे मोकळा झाला पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं। आणि आता इथलचा जो खडक आहे हा मागण्यावरून बघू शकता, मागण्यावरून इथं काय म्हणजे जास्त पाणी लागायचं चान्सेस जास्त राहतात। कारण हा लालवड कसंही पाणी शिल्लकच लागतं आणि किंवा शेतकरी म्हणा लागेल, कारण त्यांना अगोदर इकडं बोर मारले, 3-4 बोर मारले, 3-4 बोरला त्यांना म्हणजे पाणीच नाही लागलं म्हणलं चालतं, पाणीच नव्हतं त्यांचं। तिकडे एक पोटरी भरलं ते दाखवायला, पोटरी भरून पिल्लाला पाणी पिण्यासाठी ते पाणी नव्हतं। पण आज आता त्यांचं आज झालं की त्यांचं 20 एकर भागून इकडेही वागतं, चांगलं पाणी लागतं। धन्यवाद।